सौभाग्यवती नातं जन्मजन्मांतरीचं भाग 17वा. ती डोळे मिटून आठवण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याचसोबत वेगाने इकडे तिकडे जात होती. तिने एकदम घट्ट डोळे मिटले आणि पुढे रागातच चालत गेली. अचानक ती कुणाला तरी धडकली. तिच्या ओठांवर कुणाचे तरी ओठ टेकल्याचे तिला जाणवले. एकाएकी तिचे ओठ समोरच्या व्यक्तीच्या ओठात अडकले आणि तिने डोळे उघडले. समोर अबीर उभा होता. त्याच्याही डोळ्यात आश्चर्य होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला बघून सुद्धा त्या दोघांचे ओठ अजून विलग झाले नव्हते. त्याच्या ओठांच्या स्पर्शाने तिच्या अंगातून स्पार्क गेले. त्याचा हात केव्हा तिच्या कमरेवर विसावला होता. नेमकं काय झालं, कसं घडलं ते तिला कळत नव्हतं, पण जे होते ते प्रचंड सुखदायी वाटत होतं. पण ती एकदम बाणावर आली आणि मागे सरकली. तोही ऑकवर्ड स्थितीत वाटला होता. व्हॉट आर यू डुईंग? जिया काहीशा रागाने म्हणाली. हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे. मी नेमका आत एंटर करत होतो अँड यू डायरेक्टली किस मी बाय क्लोजिंग युअर आईज. तो म्हणाला. ओके, मी डोळे बंद केले होते. तुम्ही नाही ना? तुम्हाला नाही दिसलं का मी समोरून येते? ती अरे बट तू तर डायरेक्ट येऊन मला किसच केला ना. ओके फाईन, इट वॉज जस्ट ॲक्सिडेंट, लेट इट बी. काही काम होतं का? ती स्वतःला शांत करत म्हणाली. आय मीन नथिंग. काही काम नव्हतं, पण सॉरी, तो म्हणाला आणि तिथून निघून जाऊ लागला. जियाने विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहिलं. कमाल आहे, एकतर आलात स्वतःहून आणि रिजन विचारला तर निघून चाललात. व्हॉट्स हॅपनिंग हिअर? जियाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव घेऊन म्हणाले. नथिंग स्पेशल इज हॅपनिंग हिअर. मला असं वाटत होतं एक फ्रेंड विदाऊट रिझन फ्रेंडकडे येऊ शकतो म्हणून आलो होतो. बट यू नीड रिझन विच आय डोंट हॅव, सो आय एम गोईंग. अबीर म्हणाला आणि जियाने दात खाल्ले. किती ॲटिट्यूड भरला आहे याच्यात. सहज आलेलो भेटायला म्हटलं असतं तर काही बिघडलं असतं का? पण नाही. गिरे तो भी टांग ऊपर. ती मनातच पुटपुटली. इट्स ओके, या ना, ती म्हणाली. मगाची ती दृश्य परत आठवण्याच्या नादात आपण याला धडकून चूक केली असं तिला वाटत होते. तो ओठांवर हलकासा हसू ठेवत परत वळला. मगाशी झालेल्या किसिंग सीन उगाच डोळ्यासमोर येत होता. मागे ओढून पाहताना परत तिचे डोळे खुणावत होते. सो शूटिंग किती दिवस चालेल? तो म्हणाला. मोर दॅन 1 इयर, ती म्हणाली. फंटास्टिक, तो एकदम आनंदी होऊन म्हणाला. ती चमकून तिच्याकडे पाहिलं तसं त्याने आपली बाजू सावरली. आय मीन तुम्हा दोघांना जास्त वेळ मिळेल ना, म्हणून म्हटलं, तो म्हणाला आणि तिने ओंकार भरला. तो जवळ असल्याने तिला एक वेगळीच बाईबच जाणवत होत्या. तो जणू तिला खेचून घेतोय असं वाटत होतं. आपण या जागी दुसरं कोणी असतं तर किती बडकलो असतो. असं काही झालं असतं तर. पण तो स्पर्श आपल्याला का ओळखीचा आणि हवासा वाटतोय तिला कळत नव्हते. तर तिच्या त्या विचारात पडलेल्या चेहऱ्याला न्याहाळत तो मग नव्हता. प्रेमात तर केव्हाच पडलेला तो. मग तिचा चेहरा असं पाहणं म्हणजे त्याच्यासाठी स्वर्गसुख होतं. मी ॲक्टिंग बघितली आहे तुझी. यू डू इट व्हेरी वेल. जस्ट अवॉइड दॅट टाईप ऑफ सीन्स, तो म्हणाला. थँक्स, बट व्हॉट डू यू मीन बाय दॅट टाईप ऑफ सीन्स? तिने डोळे मोठे करून विचारले. यू नो इट व्हेरी वेल, किसिंग सीन्स. अबीर बेधडकपणे बोलला. एक्सक्यूज मी, तुम्ही कोण आहे मला हे सांगणार आहे? म्हणजे अवॉइड दॅट टाईप ऑफ सीन्स, तुम्हाला काय करायचे ते? ती रागाने म्हणाली. ओके, गो अँड डू वेटर यू वॉन्ट. तुला पाहिजे तेवढे किस कर. आय डोंट केअर बाय, तो म्हणाला. ते किस सीन्स VFXने बनवलेले असतात, काहीही बरडू नका, ती म्हणाली आणि तो अवाक झाला. सो यू मीन तू कुठेही ॲक्टरला अजून किस नाही केलं? आता चकित होण्याची पाळी त्याच्यावर आलेली होती. नाही, नेवर, ती म्हणाली आणि आता काय बोलावं त्याला कळेना. ओके,
आय एम सॉरी, रिअली सॉरी, तो म्हणाला. त्याला वाईट वाटलं. व्हॉट सॉरी? थिंक बिफोर यू स्पीक. बोलण्याआधी विचार करून बोलावे. की अशी सॉरी म्हणायची वेळ नाही येत अबीर, ती म्हणाली. तो एवढाच म्हणाला. त्याने आपल्याला इकडे आणण्यासाठी किती एफर्ट्स घेतले ते तिला माहिती होते. ज्याने आपल्यासाठी एवढं काही केलं आहे त्याला आपणही थोडे समजून घेतलं पाहिजे, म्हणून तिनेही विषय तेवढ्यातल्या तेवढ्यात संपवला. अबीर गप्प होता. तिथे ऑकवर्ड सायलेन्स पसरलेला होता. तुम्ही तुम्ही एकटेच बिझनेस करतात का? आय मीन एनी पार्टनर जॉईंट? तिने विचारले. येस, आय हॅव पार्टनर, शर्विल ग्रोवर. पार्टनर कम फ्रेंड जास्त. तो ओ अच्छा, ती म्हणाली. परत शांतता. त्याला आता काय बोलावं ते सुचत नव्हतं ना तिला. ओके, लेट मी गो, बट रिमेंबर, आय थिंक आय वॉज फर्स्ट टू किस यू. तो म्हणाला आणि निघूनही गेला. ती फ्रीजच राहिली. एवढा कसा ओपन बोलला हा? आणि फर्स्ट किस? हो, याआधी तिने असा लिप किस कुणाला केलाच नव्हता. पण हा मात्र त्या दिवशी हॉटेलसमोर आपण याच्यासमोर अडखळलो आणि याने सावरलं. आताही आपण वेगात पुढे चालत होतो आणि हा पुढून आला आणि डायरेक्ट लिप. ती मनातच लाजली. खूपच नालायक आहे हा. किती स्पष्ट बोलतो. म्हणे फर्स्ट किस आहे. ती त्याला शिवी देता देता हसली सुद्धा. अबीर तिच्याही नकळत तिला आवडू लागला होता. आपण त्याच्यासोबत राहतोय हे फिलिंग्स का न जाणो, पण एक हॅपी फिलिंग तिला देऊन जात होती. तो तिच्या किसिंग सीनबाबत एवढा का पॉझिटिव्ह होतोय हे कळायला काहीच मार्ग नव्हता. ती आता व्हिडिओ कॉन्फरन्सवर टीमच्या शूटिंगबाबतच्या महत्त्वाच्या मीटिंगला जॉईन झाली होती. त्या संध्याकाळी अबीरने हायर केलेल्या स्पेशल लूकने जियासाठी तिच्या डाएटनुसार जेवण बनवले. त्याने आपल्यासाठी स्पेशल कुक हायर केला आहे म्हणून ती चकित झाली होती. वरून तिने तो किचनमध्ये त्या कुकला डिगभर ऑर्डर सोडत असल्याचेही तिने पाहिले होते. तो तिची इतकी काळजी घेतोय हे बघून तिच्या हृदयात वेगळेच संवेदना जागृत झाल्या होत्या. नकळत त्याला ऑब्झर्व करायला तिला आवडू लागलं होतं. डिनर तर अबीरच्या फॅमिलीसोबतच झाला. कधी नाही तो अबीरसुद्धा आज तिथे कॉमन डिनरसाठी आलेला. त्याचे लक्ष तिच्याकडे आणि तिचे त्याच्याकडे. मग नजरानजर झाली की ती येणारी ऑकवर्ड कंडिशन. चलाख सियाने ते केव्हा नोटीस केले होते. अबीरच्या नजरेत असलेले तिच्याविषयी आकर्षण सियाने पाहिले होते आणि मनातच काहीतरी विचार केला होता. एक गाठ बांधण्याचे पुण्य आता ती मिळवणार होती. जियाने नोटीस केले की इथे डिनर करताना कुणीही काही बोलत नाही. तिच्या घरी डिनर करताना कसं मनमोकळं बोलत सगळे डिनर करायचे. इथे मात्र सगळं काही चिडीचूप. सगळं काम अबीरचंच असावं असं तिला खात्रीने वाटत होते. कारण त्याची घरात किती जबर आहे ते तिला मागच्या वेळी आल्यावर कळलंच होते. आता याची दहशत आहे म्हटल्यावर तिने जेवढंसं तेवढं बोलण्यावर समाधान मानलं. एवढी बडबड सिया तीही गप्प होती. ती अशी तोंड बंद करून सुद्धा राहू शकते हे तिला आता कळलं होते. अबीर वारंवार तिच्याकडे पाहू लागला. पण त्याच्या त्रास होण्याऐवजी तिला ते आवडू का लागले होते या प्रश्नाचे उत्तर तिने शोधण्याच्या कटाक्षाने टाळले. डिनरनंतर ती रूममध्ये आली. आपलं स्किन केअर झाल्यावर ती झोपी गेली आणि नीतीने आपली पावले टाकली. ती कड्याने एका सेम धाग्याने जुळवण्याचा प्रसंग सुरू झाला. काळाची पुनरावृत्ती कळवण्यास सुरू झाली. ते भयानक जंगल. 2 गडे आपल्या अंगावर बसलेल्या स्वारांना घेऊन वेगाने धावतायत. अगदी प्राणपणाने. त्यातला तो तिचा हात पकडून जातोय. एका हातात तलवार, खांद्यावर असलेले धनुष्यबाण, मागे भाते त्यात असलेले बाण, त्याचा झळकणारा सोनेरी मुकुट आणि मागे असलेले केस.
आणि त्याच्या हातात पकडलेली ती, तिच्याही हातात तलवार, खांद्याला धनुष्यबाण आणि त्या दोघांना संरक्षण देत मागून येणारा एक वृद्ध व्यक्ती. तिघे घोड्याला प्रचंड गतीने पळवत होते. ते घोडे पळवत आहेत आणि मागे हजारोंच्या संख्येने त्याच्या पाठलागावर एक दैत्य सेना पडली आहे. मागून सुसू बाण येत आहेत आणि काही बाण त्यांच्या चिलकतावर आदळून खाली पडत आहेत आणि काही बाण दंडाला चाटून जात आहेत. हात रक्ताने लाल होत आहेत अशी स्थिती होती आणि मागे त्यांच्या तो संरक्षक त्याचे रक्षण करतोय. ती घोडांची दौड सुरूच राहिली. मागून तेवढा मोठा हल्ला होत असतानाही त्या दोघांच्या चेहऱ्यावर तेजच तसंच होतं. अचानक मागच्या तो त्यांचा संरक्षक एक अनामिक शक्ती लावून खाली कोसळला आणि त्याची किंचाळी आसमानात घुमली आणि तिची मागे नजर गेली. त्याला मागे पडलेलं बघून तिच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. गुरुदेव! अन ती ताडकन जागी झाली. अंग घामाने डबडबले होते. तिने त्या दोन घोडसवारांना स्वतः तिच्या आणि आबीरच्या रूपात पाहिले होते. असलं स्वप्न तिला पहिल्यांदाच पडले होते. इतकी सेना मागे काय लागते आणि आपण आबीरचे हात पकडून घोड्यावरून जातोय आणि मागून कुणीतरी आपलं रक्षण करतंय. चक्क आपण आणि आबीर असे स्वप्नात काय यावे तिला काही कळेना. तिने ग्लासभर पाणी घराघट पिले आणि तशीच बेडवर बसली. इतक्या एसीमध्ये सुद्धा तिला त्या स्वप्नाने घाम आलेला होता. आबीरही असंच म्हणत होता. त्यालाही आपण अशा ऐतिहासिक वेशभूषेत दिसतो आणि तो डायलॉग, सौभाग्यवती मी तुमची, त्यालाही असंच स्वप्न आणि मलाही काहीच कळत नाही. सिरियलमधल्या सारख्या खरंच आमच्याही जीबर्थ असेल का? छे! आपल्या मनात आलेला विचार तिने चुटकीसरशी उडवून लावला. तिला पुनर्जन्म वगैरे असल्या गोष्टीवर विश्वास नव्हता. ही ऐतिहासिक मालिका आहे. आता त्याची स्क्रिप्ट आपल्या डोक्यात आहे. शिवाय आपण त्यातला एक पात्र साकारतोय म्हटल्यावर अशी स्वप्ने पडणे साहजिकच आहे ना. मेंदूला सवयच असते अशी कामे करण्याची. जे त्यात घोळत असतं ते जोपत फिल्म स्वरूपात दाखवतो. आयुष्य सगळं फिल्म आणि सिरियलने भरलेलं आहे आणि त्या सिरियलच्या प्रभावानेच असं स्वप्न पडलं असेल तिने समजलं. आणि मग आबीरलाही अशा पद्धतीचे स्वप्न पडलं होतं त्याचं काय, या प्रश्नाला स्वतःच पद्धतशीर बगल देत ती परत झोपी गेली. दुसऱ्या दिवशी तिला बाहेर टीमसोबत जायचं असल्याने ती लवकर तयार झाली. रेड लॉंग वन पीस, सेम लिपस्टिक आणि हातावरच सेम रेड रिस्ट वॉच. ती लाल रंगात रंगून गेली होती. आबीर नेमका ऑफिसला जातच होता की ती नेमकी त्याच्या समोर आली आणि तो तिला बघतच राहिला. मॉर्निंग ब्युटी त्याच्यासमोर उभी होती. तो असा एकटक बघत राहिल्याने तिला अनकम्फर्टेबल फील झालं. त्याच्यासाठी तिने अहम असं केलं. तेव्हा कुठे तो बाणावर आला. त्याच्याही ऑफिसचा लूक, त्याच व्यक्तिमत्व जबरदस्त आकर्षत होतं. वरून त्याच्या येण्याने एक सुगंधित वातावरणात पसरलेला होता. गुड मॉर्निंग, तोच हसत म्हणाला. गुड मॉर्निंग. गोईंग टू ऑफिस? तिने मनमोहक हसत विचारले. या, तो बोलला. याला सांगावं का की आपल्यालाही याच टाईपची स्वप्न पडत होते म्हणून? नको, त्या दिवशी आपण विश्वास नाही ठेवला याच्यावर. त्याचा राग आता आपण सांगितल्यावर काढायचा असतो. उगाच मॉर्निंग अशी वाईट होण्यापेक्षा गप्प बसलेले बरं, असा तिने विचार केला. शुड आय टेल यू समथिंग? तो म्हणाला. हां? ती आपली केसांची बट मागे घेत बोलली. खूपच मोहक वाटली ती त्याला त्यावेळी. यू आर लुकिंग ॲब्सोल्युटली स्टनिंग. ती रेड लिपस्टिक काल लावली असती तर मजा आली असती. बाय, तो म्हणाला आणि निघून गेला. ती क्षणभर परत फ्रीज झाली. परत एकदा ओपन बोलून तो असा खुलेआम फ्लर्ट करून गेला होता.
पण आता त्याचा राग कुणाला येत नव्हता. तेच आवडू लागलं होतं ना कुणाला तरी. आबिरच्या जाण्याच्या आकृतीकडे तिने मोठ्याच कुतूहलाने पाहिलं. तो तिला बुरळ घालत होता हे मात्र नक्की होतं. अचानक खांद्यावर टॅप झाल्याने तिचे लक्ष मागे गेलं. मागे सिया होती. काय? तिने बुवा उंचावून विचारलं. नथिंग, जिया म्हणाली. यू आर लुकिंग गॉर्जियस बेबी. हाय, आज तो मारी डालेगी किसको. तशी तर रोज अनेकांना किल करतच असतेस, आज नवीन. सिया बोलली. ओहो, ओके, सी यू. मला बाहेर जावं लागेल, जिया म्हणाली. ओह, एक मिनिट, मी कीज देते कारच्या. माझ्या कारने जा. सिया. नो सिया, डायरेक्टरने ऑलरेडी कार दिली आहे, सो मी जाईन त्याने. जिया. ओके. तुझे शूट कधीपासून सुरू होणार आहे, सियाने विचारले. सून मे बी 2 दिवस पुरेसे आहेत, जिया म्हणाली. ओके, देन उद्या शॉपिंग. प्लीज डोंट से नो. इट्स लॉंग टाइम सिन्स वी हॅड डिड शॉपिंग, सिया बोलली. जियाने थोडा विचार करून तिला होकार दिला. तिने खुश होऊन तिला हक केलं. जिया निघून गेली. सिया मात्र आता आबिरला आणि जियाला काही करून एकत्र आणता येईल याचं प्लॅनिंग करत होती. पण तिला नेमकं काही सुचत नव्हतं. पण ज्यांना नियतीने एकत्र आणायचे ठरवले असते ते एकत्र येणारच असतात. मित्र, कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.